प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ला करण्यात आला। कोर्टाच्या बाहेर काढताना कोरटकरवर हल्ला करण्यात आलेला आहे। पोलिसांनी हल्ला करणाऱ्या वकिलाला ताब्यात घेतलं, तर कोरटकरला कोर्टातून पोलीस कोठडीत नेताना हा हल्ला त्याच्यावर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर कोर्टाच्या कॅन्टीन परिसरामध्ये त्याच्यावर हल्ला करण्यात आला, तर बुधवारी देखील कोरटकरवर चपला फेकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, वकिलाकडून हा हल्ला प्रशांत कोरटकर याच्यावर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर ही दृश्य ही आपण पाहतोय, कशा पद्धतीने प्रशांत कोरटकर याच्यावर या वकिलाने हल्ला केलेला आहे। कोर्टातून बाहेर काढताना कोरटकर याच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। तर या हल्ला करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कोरटकरला कोर्टातून पोलीस कोठडीमध्ये नेताना या वकिलाने त्याच्यावर हल्ला केलेला आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्याशी जोडले जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। सतेज, प्रशांत कोरटकर याच्यावर एका वकिलाने हल्ला केला, अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, खरं पाहिलं तर कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज प्रशांत कोरटकर याला आणण्यात आलेलं होतं। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली होती, त्यासोबतच महापुरुषांची बदनामी केल्याचा ठपका आहे तो त्याच्यावरती ठेवण्यात आलेला होता आणि याची पोलीस कोठडी होती ती खरं तर आज संपलेली होती आणि या पोलीस कोठडीची संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं होतं आणि यानंतर आपण पाहतोय की सुनावणी देखील पार पडली आणि त्याला 2 दिवसाची वाढीवची पोलीस कोठडी म्हणजे अर्थात 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देखील दिले होते। यावेळेस प्रशांत कोरटकरला कोर्ट रूम मधून बाहेर नेताना विशेषतः कॅन्टीनचा जो परिसर आहे या परिसरामध्येच अमित भोसले या वकिलाने जो आहे तो त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस साध्या वेशातील पोलिसांनी त्याला अक्षरशः पकडलेला आहे आणि कुठेतरी प्रशांत कोरटकर हा वाचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकारामुळे कोर्टाच्या आवारामध्येच मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आणि याचे काही व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशांत कोरटकर वरती यापूर्वी देखील चप्पल फेक करण्याचा प्रयत्न केलेला होता, चिल्लर देखील फेकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळेच आता कुठेतरी इतका चोख पोलीस बंदोबस्त असताना देखील एका वकिलानं अशा प्रकारचा हल्ला केल्यामुळं आता या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अमित भोसले असं त्याचं वकिलाचं नाव आहे, तो शिवप्रेमी आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनामध्ये देखील सहभाग नोंदवला होता। यावेळेस खरं त्यानं प्रशांत कोरटकरला अगदी शिवीगाळ देखील या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता तो कोर्टामध्ये केलेला आहे आणि या सगळ्यामुळं पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या ताब्यात तो आला आणि त्याला सध्या इथून म्हणजे न्यायालयाच्या आवारातून दुसरीकडे त्याला घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे सध्या कोर्ट रूमच्या या सगळ्या परिसरामध्ये कॅन्टीन परिसरामध्ये इतका मोठा पोलीस बंदोबस्त असून आणि सकाळ पासून अक्षरशः पोलिसांनी प्रत्येकाला चेकिंग करून सोडून देखील असा हल्ला होणं म्हणजे हे कुठेतरी एक चर्चा आहे किंवा एक चिंतेची बाब आहे असं म्हटलं जातंय। मात्र एकच जर पाहिलं तर प्रशांत कोरटकर याला जे महापुरुषांची जी बदनामी केली होती त्याचे कुठेतरी आता हे पडसाद आहेत ते भोगावे लागत आहेत। कारण गेल्या 2 दिवसापूर्वी देखील शिवप्रेमींनी त्याला चप्पल मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस देखील कोल्हापूर पोलिसांनी त्याला पकडलेलं होतं आणि आता देखील त्याला हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना या अमित भोसले या वकिलाला ताब्यात घेतलेला आहे। सध्या त्याला शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आल्याची माहिती देखील समजते। ठीक आहे सतेज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।